पावला प्रसाद इच्छा केली तैसे झाले या चित्तासे समाधान। माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडूने पदांबुजे सांभाळासी येऊ नेदिती उणीव अधिकार गौरव राखे तैसा। तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे जया जैसा राहे कवळोने, जया तैसा राहे कवळोने। भगवंताच्या प्रसादाने प्राप्त झालेली कृतार्थता तृप्ती या अभंगामध्ये तुकाराम महाराज बोलतात। पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, इच्छा केली तैसी प्रसाद पावलो। ज्या प्रकारे इच्छा केली होती त्या प्रकारचा प्रसाद, प्रसाद या शब्दाचा अर्थ प्रसादस्तु प्रसन्नता। प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते, अंतकरणाची प्रसन्नता। ही प्रसन्नता मला भगवंताच्या प्रसादाने कृपा प्रसादाने प्राप्त झाली। पुढे बोललेच आहे, झाले या चित्ताचे समाधान। या कृपा प्रसादाने माझ्या चित्ताला समाधान प्राप्त झालं। मायबाप माझा उभा कृपादाने, भगवंत माझा मायबाप आहे। विद्यावाचस्पती अण्णा खूप गोड बोलायचेत। मनुष्याच्या अंतकरणाचा अधिकार जसा जसा वाढत जातो तशा मायबापाच्या संकल्पना बदलत जातात। जन्माला घालणारे आई वडील जेव्हा आई वडील वाटतात तेव्हा तो मनुष्य झाला। गुरु जेव्हा आई वडील वाटायला लागले तेव्हा तो शिष्य झाला। शास्त्र जेव्हा त्याला आई वडील वाटायला लागले तेव्हा तो जिज्ञासू झाला। भगवंत जेव्हा त्याला आई वडील वाटायला लागले तेव्हा तो भक्त झाला। आणि संत जेव्हा त्याला आई वडील वाटायला लागले तेव्हा तो संतच झाला, असं ते म्हणायचे। तर इथं बोलताय की माय बाप माझा उभा कृपादाने, अनुग्रह करणारा कृपादान करणारा माझा मायबाप विटे सम जोडून पदांबुजे, दोन्हीही समपाय चरण कमल विटेवर सम ठेवून तो उभा आहे महायोग पीठे। याप्रमाणे सांभाळासी येऊ नेदिता उणीव, सांभाळ करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव तो येऊ देत नाही। अधिकार गौरव राखे तैसा, त्याचा जो अधिकार आहे त्याचं जे मोठेपण आहे त्या मोठेपणाचा गौरव तो त्याच्या कार्याने व्यक्त करतो, सार्थ करतो। तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे। सर्वम खलु इदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, सर्वत्र तो आहे पण जया तैसा राहे कवळूने। जा की रही भावना जैसी प्रभू मूर्त देखी तिन तैसी, तो सर्वत्र जरी असला तरी ज्याचा जसा भाव असेल त्या त्या भावाने तो त्याला त्या त्याप्रमाणे दर्शन देतो, कवळून राहतो, त्याला व्यापून राहतो। मुखी विठ्ठलाचे नाम मग कैसा भव भ्रम, चालता बोलता खाता जेविता निद्रा करिता, सुखे असो संसारी मग जवळीच हरी, मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण, मग देव भक्त झाला तुकी उतरला। या अभंगामध्ये नामाचं श्रेष्ठत्व सांगताय। मुखी विठ्ठलाचे नाम, ज्याच्या मुखामध्ये विठ्ठलाचं नाम असेल त्याला मग कसला भवभ्रम आहे, त्याला जगाच्या सत्यत्वाचा भ्रम कसा राहील। चालता बोलता खाता जेविता निद्रा करिता, चालत असताना बोलता असताना खाताना जेवताना निद्रेमध्ये सुद्धा जो नामच घेतो, सुखे असो संसारी, खुशाल तो संसारामध्ये असू द्या, मग जवळीच हरी, त्याच्या जवळच हरी राहतो। अण्णांचे अजून एक वाक्य मला आठवत आहे, ते असं म्हणायचे की वारकरी संप्रदाय, वारकरी कोण आहे त्यांचे वाक्य आहेत, केवळ संन्यास, केवळ त्याग संन्यासी, केवळ भोग संसारी आणि त्याग आणि भोग यांचा समन्वय करणारा वारकरी, असं ते म्हणायचे। तर मग सुखे असो संसारी मग जवळीच हरी, संसारामध्ये जर तो असला तरी हरी त्याच्या जवळ आहे। मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण, अर्थात मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ असे तर म्हणायचं नाही बरं। मुक्तीवरील भक्ती म्हणजे मुक्तीनंतर ही जी घडणारी ज्ञानोत्तर भक्ती ती हीच आहे, मुखी नारायण, अखंड मुखी नारायण। मग देव भक्त झाला तुकी उतरला, भक्त देव झाला
या नामाने भक्तच देव होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे मी दुसऱ्याचं सांगत नाही, मी सुद्धा त्या योग्यतेला प्राप्त झालो. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले.